मंडळी नमस्कार, मी निखिल कटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय. मंडळी नमस्कार, मी डॉक्टर बाळासाहेब मागाडे, सांगोला पॉलिटिक्समध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, कोळा जिल्हा परिषद गटामध्ये मोठी चुरशीची निवडणूक होत आहे, कारण या गटामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पक्ष अशी दुहेरी आणि थेट लढत होणार आहे. मंडळी, या निवडणुकीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या कोळा जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पक्षाकडून संभाजी तात्या आलदर हे उमेदवार आहेत. मंडळी, संभाजी तात्या हे शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे जवळचे विश्वासू सहकारी, दीर्घकाळ काम केलेले सहकारी आहेत, परंतु यावेळेस ते भारतीय जनता पक्षामधून उमेदवारी करतात. संभाजी तात्यांबरोबर आपण संवाद साधूया. नेमकीतली राजकीय गणित काय आहेत, भविष्यातलं त्यांचं रणनीती नेमकी कशी असणार आहे, याबाबत तात्यांबरोबर सविस्तर चर्चा करूया. तात्या, निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. आज तुमचा अर्ज फायनल झाला तात्या? हो, झाला. बरोबर आहे. हो. आता सुरू होते पुढचं सगळ्या घडामोडी, प्रचार चालू होईल, छाननी वगैरे चालू होईल. आता तुम्ही एवढी वर्ष निवडणुकीचा तुम्हाला अनुभव आहे, या निवडणुकीकडे कसं बघताय तुम्ही या गटात? या निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे, बर, आता ही 9 वर्षानंतर निवडणूक होती. बरोबर. 2017 ते आता 2026 ही 9 वर्षांनी निवडणूक होते. आणि या निवडणुकीचं महत्व काय आहे? 4 वर्ष प्रशासकीय कारभार आणि पहिला म्हणजे जनतेतून निवडून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा प्रशासन आणि लोकशासन हे एकत्र केलेला कारभार. अच्छा. ह्याच्यामुळं लोकांचा सहभाग असणारा कारभार व्हावा ही लोकांची फार इच्छा आहे. कारण लोकसहभागातून होणारा कारभार, सामान्यातला सामान्य माणूस आपल्या लोकप्रतिनिधीपर्यंत जाऊन आपल्या समस्या मांडतो आणि तोच लोकप्रतिनिधी त्या सभागृहाच्या माध्यमातून सरकार दरबारी ते पोचवण्याचं काम करतो. कारण यापूर्वी मी आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभा राहण्यापूर्वी मी 1990 पासून ग्रामपंचायतची निवडणूक, येस, बरोबर आहे की हो, ग्रामपंचायतची निवडणूक लढवली. पहिल्या निवडणुकीत मला अपयश आलं. कोणत्या 1991 हा. त्याच्यानंतर 95ला तसा माझा राजकीय प्रवास बर, हा बंडातून सुरू झाला. बंड झालं. हा बंडातून सुरू झाला. बर. त्याच्यानंतर पुन्हा 95 साली आमदार साहेबांचा पराभव झाला. अच्छा. बर. विधानसभेत 95ला. त्यानंतर आम्ही सगळी पुन्हा 95चा पराभव झाल्यानंतर पुन्हा सगळी एकत्र आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही शाजी बापू सोबत होता? हा, शहाजी बापू बरोबर 2 वेळा, तसं एकूण 3 वेळा राहिलो. पण 2 वेळेला बापूला मत दिल्यानंतर बापूचं काम केल्यावर 2 वेळा बापू आमदार झाले. कालच्या निवडणुकीत दुर्दैवाने पराभव झाला, त्याचा भाग वेगळा. अच्छा, म्हणजे सोबत होता त्यावेळेस 2 वेळा झालेला. बरं बापू, तात्या, विषय असा होता की दीर्घकाळ राजकारणाचा तुम्हाला अनुभव आहे. शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस म्हणजे बापू त्या पक्षामध्ये होते, इतका तुम्हाला प्रदीर्घ अनुभव आहे. आता तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये, कारण देशात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला पक्ष त्या अर्थानं सत्तेत असल्यासारखा पक्ष आहे. आणि तुम्ही आता कोळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवताय. गणित कशी राहतील, विकास कामाच्या संदर्भात लोकांच्या अपेक्षा खूप असणार आहेत, तुमच्या डोक्यातल्या कल्पना काय आहेत? कसं आहे माहिती आहे का, मी कामाचा माणूस आहे. माझ्या कार्यकाळात ग्रामपंचायतच्या सदस्यापासून आतापर्यंत ह्या गावासाठी आणि या गटासाठी मी प्रत्येक वेळेला नवीन व्हिजन घेऊन काम केलं. 2095ला ज्या वेळेला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलो, 91च्या निवडणुकीत माझा पराभव झाला. तरी सुद्धा आमच्या गावामध्ये फार मोठी लक्ष्मी देवीची यात्रा असते आणि 92-93ला दुष्काळ पडला. त्या दुष्काळाच्या काळामध्ये यात्रेमध्ये पाणी पुरवठा करणं आणि लोकांना पाणी पुरवठा करणं हे फार गांभीर्याचं म्हणजे अतिशय कठीण काम होतं. आणि त्या काळात माझ्या विरुद्ध उभा राहून सरपंच झालेले आमचे ज्येष्ठ नेते विठोबा नारायण आलदर, त्यांची त्या काम करताना त्यांची होणारी अडचण, त्यांना होणारा त्रास हे बघितल्यानंतर माझं मन स्वतः म्हणजे एक हेलकावलं मन म्हणा. आणि त्यावेळेला एखाद्या माणसाला किती त्रास व्हावा तर त्याच्या मदतीसाठी आपण उभं राहिलं पाहिजे. ती जरी माझ्या विरुद्ध निवडून आला असलं तर ती माझा मोठा भाऊच होता. बर, तुमचे बंधू होते? त्यामुळं मी त्या पराभवाचा राजकारणाचा विचार न करता त्या यात्रेमध्ये मी स्वतः पुढाकार घेतला. अच्छा. आणि ती यात्रा मी पूर्ण केली.
बर बर दरवर्षी कुस्त्याचं मैदान अगदी माफक व्हायचं. बरं. पण त्यावेळेला मी एकटा नव्हतो. तुम्हाला नाद होता का कुस्त्या? हा माझ्या बरोबर बरं. मी एकटा नव्हतो. बर माझ्या बरोबर गावातली तरुण पिढी मोठ्या प्रमाणात होती. बर कुस्तीच्या फडात. कुस्तीच्या फडात नाही, मी नियोजनामध्ये. कुस्त्या फक्त मी व्यायाम करत होतो, कुस्त्या खेळत होतो. हा, हा. पण फडावर कुस्ती खेळण्याचा मला योग आला नाही. बर बर पण आवड होती तुम्हाला. कारण परिस्थितीने साथ दिली. बरं तात्या मला सांगा, आता हे तुम्ही मगाशी एक वाक्य असं उच्चारलं की बंडाचा इतिहास आहे तुम्हाला, म्हणजे बंडखोरीतनं तुमचं राजकीय आयुष्य सुरुवात झाली कारकीर्द सुरू झाली. आणि फुलत गेला आणि आज आणि ही पुन्हा तुम्हाला- बंडच करायची बारी आहे. आज ही बंडाचाच विषय आहे, म्हणजे जरी भाजपमध्ये असला तरी तुम्ही भाजपमध्ये बंडातूनच गेलाय. हा. मला एक सांगा तात्या की आबासाहेबांवर तुमचा खूप जीव होता आणि हो. विश्वास होता. विश्वास होता आणि त्यांचा देखील आणि तेवढाच त्यांचा होता. तुमच्यावर जीव होता. कारण आबासाहेब ज्यावेळी भाषणं करायचे, कारण आता हे नेत्यांचं सोडून द्या, ह्या नेत्यांचा खूप वेगळा विषय आहे, पण जुनी जी जाणती सगळी नेते मंडळी आहेत, भाषणांमध्ये तुमचा प्राधान्याने उल्लेख व्हायची संभाजी तात्या किंवा तात्या पण म्हणायचे बऱ्याच वेळा. आता तुम्हाला काय वाटतं तात्या वारलेत? कारण काय माहिती आहे का, ही राजकारण होईल, निवडणुका होत जातील, आबासाहेबांबद्दल काय सांगाल? बघा, जगन्नाथाच्या लेगाडे बर जगन्नाथ कोळेकर बर आमदार साहेब, हा म्हणजे माझा जास्त सहभाग जगन्नाथ कोळेकर नातेवाईक असल्यामुळं आणि जगन्नाथ लेगाडे तात्या ही मी जगन्नाथ तात्याची सांगायची, मी तुझ्या वयात होतो बर त्यावेळेला तुझ्यात गुण आहे ते सगळं माझ्यात होतं. अच्छा बर असं हे सांगायचं. जगन्नाथ तात्या सांगायचे. आणि त्यामुळं जगन्नाथ तात्याचा सहवास, जगन्नाथ कोळेकरांचा सहवास, मला ते 97च्या जिल्हा परिषद निवडून आलं जगन्नाथ कोळेकर. त्यावेळेला मला ते रोज म्हणा, त्याला काय वाटत मला माहित नाही, हा, हा, हा. पण ते मला दर मिटिंगला जाताना 4 दिवस पुढं आहे असं आहे म्हणताना, हे अरे तू येत जा रे, शिकाय पाहिजे ना, राजकारण शिकलं पाहिजे. तुला काय त्याचं कळाय पाहिजे. बरं. त्याला काय दिसत होतं मला माहित, हा, हा, हा. बर पण तुला जमलं पाहिजे, तुला अनुभव घेतला पाहिजे. अगदी त्याचा मुलगा गजेंद्र कोळेकर बर त्याला म्हणत नाही, म्हणणार नव्हतं. तुम्हाला म्हणा एवढा जीव होता, माझा इतका जीव होता. म्हणजे तुमची सुरुवात तिथून झाली साधारण. मग- बर त्याच्यानंतर 2002ची जिल्हा परिषद निवडणूक आली. बर 2002 ला. मग त्यावेळेला मी दुसऱ्या वेळेला ग्रामपंचायत मध्ये निवडून गेलो, त्यावेळेस पक्षात कोणत्या होता? शेतकरी कामगार 2002 ला. 2 ला. हा, हा. मग आता माझा इतिहास असल्यामुळं जे काही ठराविक मंडळी होते ते बऱ्यापैकी ह्या अर्धांट आहे म्हणून मला थोडं विरोधच करायचं. बर बर बर. तुम्हाला अर्धान म्हणायचं. मग आता म्हणजे वय- स्वभाव तुम्ही हाय बंडच आहे म्हणलं जे आहे ते आहे. हा वयच होतं तसं, वयच तसं होतं बरोबर. आणि काम करायचं सरळ, सरळ हा, हा, हा. रोखोक, हा. खोटं कधी बोलायचं नाही, बर जी कोणाच्या काय ते. दबावात यायचं नाही, हम्म. रोखोक मध्ये काम करायचं असा स्वभाव असल्यामुळे थोडं वाय होईल. आक्रमक स्वभाव. बर मग त्याच्यानंतर 2002 ला मला जिल्हा परिषदला उमेदवारी मिळाली. बर त्यावेळेला मी 4000 मतांनी निवडून आलो. जिल्हा परिषदला. हा. मग जिल्हा परिषद मध्ये आमदार साहेबांनी मला चांगली कमिटी दिली. बर जलसंधारण समितीवरती सदस्य म्हणून माझी निवड केली. बर कारण त्यावेळेला आम्ही सदस्य म्हणून निवडून गेलो, हा. बर त्यावेळेला आमदार साहेबांनी बोललो तुम्हाला कुठली कमिटी पाहिजे, काय पाहिजे. हा, हा, हा. मग मी सांगितलं मला कमिटीच काय माहिती नाही, हा. मला जी कमिटी कामाची आहे, जी कामाची कमिटी आहे ती द्या, बर ठीक आहे. बर. हा, 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 हा. बर जिथं काम करता येईल अशी कमिटी द्या, मला काय माहित नाही म्हटलं कुठली कमिटी काय. बरोबर. आणि बाहेर बोलताना सदस्य म्हणते बांधकाम कमिटी अमुक तमुक, पण मला त्याचं काय माहित नाही. 1995 ला बघितलं तर तुम्ही आणि शाजी बापूनी तुम्ही बंड केला आणि शाजी बापू सोबत गेला. हा. मग बापूचं तुमचं कुठं फाटलं तिथं? नाही, फाटाफिटाही नाही, त्या निवडणुकीनंतर पुन्हा ते ऑटोमॅटिक नैसर्गिक झालं. अच्छा. नैसर्गिक नैसर्गिक झालं झालं. आणि बापून सोडलं तिथं. बापू सोडलं. बर बर मी बापूचं माझं भांडण नाही, राग नाही, भानगड नाही, काय बरं दादा, आता तुमचं साधारण आबासाहेबांचं जे संबंध होते, कारण तुमचे जिव्हाळा होता सगळ्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आता ही सध्याची परिस्थिती बघल्यावर काय वाटतं तुम्हाला? कारण आबासाहेबांबद्दल खूप लोक भावनिक होतात, कारण घडवलं आबासाहेबांनी, राजकारण घडवलं, आयुष्य घडवलं. मला चांगलं वागायला, बर माझ्यावर राजकीय संस्कार जे आहेत ते आबासाहेबांनी चांगलं वागायचं, भ्रष्टाचार मुक्त राहिलं पाहिजे, निष्कलंक राहिलं पाहिजे. बर ह्याच्यामुळं मला आबासाहेबांच्या नेतृत्वाचा फायदा झाला. बर बर मी आजही तसाच आहे. माझं जीवन आता घर जर बघितलं बर अच्छा हा तर माझं 2095 ला माझ्या वडिलांचे घर बांधलं. 1995. हा, वडिलांनी माझ्या घर बांधले 1970च्या दरम्यान. अच्छा हा ते 70च घर आहे तसं आहे. आहे तसंच आहे. बर बर. बर आता जर बघायला गेला बर तर तसं आहे तसं आहे.
बरं म्हणजे एवढं साधं जे आहे ते आपण जे आहे ते वडिलांना- म्हणजे त्याच्यात बाकीचा विषय दुसरा नाही. विषय असा आहे सर हा. की संभाता त्यांनी खरं तर एक जुनं नेतृत्व म्हणजे 1991चा काळ हा 90चं दशक जे आहे खरं तर वैज्ञानिक युग बदललेला आहे आपण त्या ठिकाणी बदल बघितलंय मग त्याच्यामध्ये स्वर्गीय गणपत आबांसोबत तुम्ही खांद्याला खांदा खरं तर लावून त्या ठिकाणी काम केलं. मग खरं तर काम करत असताना त्यांच्या आठवणी कुठल्या किंवा काय आपल्याला सांगता येते? त्याच्यामध्ये आठवणी अशा आहेत 2002 ते 2007 ह्या दुष्काळामध्ये हा आम्ही जे काम केलं हा त्या दुष्काळाच्या कामामध्ये माझ्या माहितीप्रमाणे कोळे जिल्हा परिषद मतदारसंघात हा मग तालुक्यामध्ये 500 किलोमीटर रस्ते झाला असतील रोजगार हमीतलं. मला आज मी दाव्यासकट सांगतो की मी ह्या मतदारसंघात काम करताना किमान 250 किलोमीटर वाड्या वस्त्याला शेताला जाणार रस्तं 250 किलोमीटर रस्तं केलं. 250 किलोमीटर 250 किलोमीटर बर 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 ह्या गटात जवळजवळ 58 पाझर तलाव केले कोळे गटामध्ये ह्या कोळे कुठली गटामध्ये. गावं नावं सांगता येतील आपल्याला? डोंगर पाचेगाव, किडबिसरी, कोळा, जुजारपूर, हातीत, बुद्याळ, बर बर गौडवाडी हा. ह्या मतदारसंघातली जी गावं आहे ती माझा मतदारसंघ हा अर्धा मतदारसंघ तर डोंगरातच आहे. बरोबर हा 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 टिप्याळी, किडबिसरी, पाचेगाव, गुणाबाजीवाडी, जुजारपूरचा पूर्व भाग, हाटकर मंगेवाडीचा भाग. फक्त आमचं एकमेव डोंगराच्या बाजूनं लागणारं गाव म्हटलं तर हातीत. डोंगराला हा, म्हणजे हा, डोंगर नसले नसलेलं. हा, डोंगराळ भाग नाही. नाही असं ही एवढंच गाव नाही तर गौडवाडीची तीच परिस्थिती आहे. बुद्याचा सोमेवाडीचा पश्चिम भाग तसाच आहे. बर 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 म्हणजे ह्या मतदारसंघात कसं तर आहे ते आता तुम्ही सभापती ज्यावेळी झाला होता पंचायत समिती सभापती होता तुम्ही बरोबर आहे आणि एवढ्या मोठ्या सर्वोच्च पदावर आबासाहेबांनी तुम्हाला बसवलं. आज कसं ह्या निवडणुका होत जातील हे सगळं होत राहील पण आज आबांना ज्यावेळेस तुम्ही आठवता तुमच्या मनात काय कारण उणीव जाणवत असेल तुम्हाला कारण एवढी वर्ष साथ दिली तुम्ही सगळ्या ह्याच्या नाही आबांचं काय आहे, आबा एखाद्या गोष्टीची पुढं कल्पना किंवा व्हिजन बर व्हिजन जे आपण म्हणतो. बर मला 2007 सभापती केलं. बर त्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीला बर माझा आग्रह होता मला जिल्हा परिषद पाहिजे. बर मी 5 वर्ष एवढं काम चांगलं जिल्हा परिषदमध्ये केलं बर आणि मला आता पंचायत समिती कशासाठी मी आमदार साहेबाबरोबर भांडत होतो. तुमचं सभापती डोक्यात हा, नव्हतं काय- आबासाहेबांनी दिलं नाही सांगतो बर हा मग आबासाहेबांनी मला हा, काय इच्छा होती केलं जिल्हा परिषद हा मला बाजूला बोलव. बर अरे बाबा तू जिल्हा परिषदमध्ये काम चांगलं केलंय सगळं केलंय हा पण तिथं तुला उभा राहावं लागतंय पंचायत समिती हा हा तर आपली पंचायत समिती त्यांचा दूरदृष्टी होता म्हणजे हा, तुम्ही हा तर सर पंचायत समिती बसते बसती हा बर नाही आपला अर्थ तुम्ही जिल्हा परिषद येत आहे बर पण आपली पंचायत समिती जाईल. मग तुम्हाला इथं कोण जिल्हा परिषदला कोण दिला होता त्यावेळेस उमेदवार? आमचं किशन कोळेकर पाहुणा होता आमचं. बरं ठीक आहे हा पुढं काय झालं मग पुढं काय झालं मग काय मला जबाबदारी पंचायत समितीला दिली की बरं. त्यावेळेला माझी सभापती करायची काय भानगड नव्हती. हा 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 तुम्ही तर लढा म्हटले बर बर नाहीतर अडचण येते आपल्या. हा हा मग असं म्हणलं लढा तर लढा म्हणला तर तुम्हाला अडचण आहे तर लढवा मग. मग विजय मिळवला तुम्ही मिळाला पण काय वाटलं तुम्हाला कारण एवढं आणि पुन्हा त्यानंतर सभापती निवडीच्या वेळेला हा हा आमच्या सदस्याची मुलाखत सुरू झाली. बर हा हा मग आपण गेलो 1 2 गेली 3 गेली मग पण आमचा नंबर आला. बर मला म्हणले बोला काय करूया आता. अच्छा हा मला अगदी आबासाहेबांबद्दल मला हम्म. ते आमदार आहे मोठा नेता आहे असलं काही नव्हतं. तुमचं संबंध खूप चांगले होते हा. आमचा हा मी त्यांच्याबरोबर बोलताना वडिला ना त्यालाच बोलाय ना मला काय शुभ अशुभ बरं आज तुम्हाला काय वाटतं आज आबा नाही आहेत कारण त्यांच्या निधनानंतर इतकी मोठी पुकुळी आता तुम्ही पक्षात नाही हा भाग सोडून द्या पण व्यक्ती एवढा मोठा होता त्या व्यक्तीने एवढं सगळं घडवलं सगळं तुमचं राजकारण घडवलं सगळ्या गोष्टी झाल्या पक्ष सोडून द्या पक्ष या सगळ्या राजकारणाच्या गोष्टी राहू शकते पण व्यक्ती म्हणून तुम्हाला त्या व्यक्तीची आज उणीव जाणवते का नाही आबांची कसं आहे हम्म. आबासाहेबांचं शेवटी आबासाहेब जोपर्यंत हयात होते बर तोपर्यंत त्यांनी नेतृत्व करताना बर पुन्हा ज्या वेळेला वय उतार लागला हम्म. बुद्धी थोडीफार कमी जास्त व्हायला लागली हम्म. त्यावेळेला तुमच्या माझ्यासारखं अजून जे असणारे बडवे मंडळी आहे हम्म. त्याने आबासाहेबाला चुकीचं सांगलं तुमच्याबद्दल नाही, सगळे कोणा- माझ्याबद्दल जवळचे सगळ्याबद्दल निष्ठावान, सगळे स्वतःचं झाले. साधवायसाठी हा गैरसमज झाले शेवटच्या गेले. काळात बर बर शेवटच्या काळात जरा घोटाळा झाला. तुम्हाला हे म्हणायला लागलं का म्हणून तुम्ही सोडला का पक्ष माझं काय माझा विशेष वेगळा आहे होय, माझा इतिहास सगळा वेगळा आहे बरं असू दे ठीक आहे कारण की 2017 हम्म. आता माझ्याबरोबर जे आमचं सचिन देशमुख आहे हो ऍडव्होकेट हा हा त्यात तर काय झालं मला मी 12ला बाहेर पडलो हम्म. हम्म. पंचायत समितीला बंडखोर करून उभा राहिलो हम्म. बर सर्व पक्षी युती होती त्यावेळेला हम्म. पुन्हा मी निवडून आलो 12ला आला 12ला बर त्यानंतर 13-14ला पुन्हा मी आबासाहेबाकडे गेलो बर कारण नाही टिंबूच्या पाण्याचा किंवा जलसंधाराच्या पाण्याचा हम्म.
मी लय पूर्ण अभ्यास केलाय हो, कुठलं काय माझ्या इतकं माझ्या माहिती गटात कोणाला माहित नसतं. बर नाही म्हणूनच मला हे विचारायचं आहे की एवढा विश्वास तुम्ही सहकार्य आहे आणि हे तुमच्यामध्ये गुण उतरलेत आबासाहेबांचे. हो. आणि म्हणायला हरकत नाही, कारण कसं आहे तुमचा पक्ष असेल सगळं ऐका, पण ही घडवणारी माणसं जी सगळी यंत्रणा होती ती इतकी ताकदीने घडवली आबासाहेबांनी की एक इतिहास घडला. हो. आणि आज तुमच्यासारखी जुनी माणसं जी आहे ती तर ही एक असा एक दीपस्तंभ बनवून राहिले त्या भागात. हो. आणि आम्हाला ते कारण कसं आता त्या आबासाहेबांचं व्यक्तिमत्व ऐकून इकडून तिकडून माहित आहे, पण तुम्ही प्रत्यक्षात काम केलं होतं नाही, त्यांच्याबरोबर. मी काम आज लोक करताना- रडतात अक्षरशः. आम्ही ग्रामीण भागात फिरतोय, शिवसेनेची लोक सुद्धा की हे जे बघा, शेकामधनं पुढे गेले. मी तुम्हाला सांगतो हम्म, की तुमच्या बाईट देताना कॅमेऱ्यावर रडू आणणं हम्म, ही वेगळं, हम्म. मनामध्ये असणं नाही वेगळं. मग ती खोटं असेल कदाचित ती लोक. हा ते मी अच्छा. म्हणून बरोबर आहे, म्हणजे भांडवल करतात लोक. मी म्हणू शक- आबासाहेबांचं नाव घेऊन रडतात आणि भांडवल करतात. म्हणजे तुम्ही ते- रडणाऱ्यापैकी नाही मी लढणाऱ्यापैकी. लढणाऱ्यापैकी आहे. हा. मी आमदार साहेबांसमोर सुद्धा बोलत असताना माझं ते मी कार्यकर्ता ते नेता असलं नातं नव्हतं. बर माझा मुलगा आणि वडिलाचं नातं होतं. बरं, कारण मी वैयक्तिक बऱ्याच आम्ही उलट सुलट आमच्या चर्चा व्हायच्या. तुमचं खेळमेळ असं आहे. तुम्ही एक किस्सा सांगितला होता, म्हणजे ऐकण्यात येतो आमचा किस्सा. तुम्हाला मुंबईला वगैरे हो. खर्चाला पैसे सुद्धा नसाय तुमच्या. त्या दिवशी खरोखर ज्या दिवशी आम्हाला जुनी छावणी काढायची होती, टीम जे आपलं पंढरपूरचं पाणी आपल्या भागात आलं येत होतं आणि त्याला निधी नव्हता आणि दुष्काळ तर पुढे रोज तीव्रता वाढत होती. बर, मग एक दिवशी असं मला अचानक 4-5च्या दरम्यान फोन आला. आपण राज्यपाल बर, हा, बर बर राज्यपाल साहेबांची आपल्याला वेळ मिळाला बर, आणि उद्या 11 वाजता आपल्याला राजभवनावर भेटायचं आहे. तुम्ही उद्या 9 वाजता विधान भवनाला या. बर. एवढंच, बाकी काय नाही. फोन बंद. हा बस मोजकच बोलायचं, बाकीचं काय उद्या विषय तुम्ही नव्हता. या. कसं येत आहे काय. मग काय पैसे अमुक तमुक आहे तर नाही तर म्हणून आमच्या किराणा दुकानदाराकडे एका 2000 रुपये घेतलं. नाही तर उचलून पुन्हा तिथनं उचलून घरनं ट्रॅव्हल चड्डी आणली, गेलो मुंबईला. बर, मग दुसऱ्या दिवशी राजभवनला बर, बैठक. मग तिथं आपलं खानापूरचा आमदार बाबरसाहेब, बाबरसाहेब होते हो त्यावेळेस. पुन्हा हे पाणी चळवळीचे नेता भारत पाटकर साहेब पाटणकर आणि साहेब. तासगाव मधला एक शेतकरी कामगार पक्षाचा नेता होता. बर, असं आम्ही 4 जण, बाबासाहेब एक, बर, दीपक आबा बहुतेक त्या इशारा होतं. आम्ही गेलो. मग त्याच्या पाण्यावरती दुष्काळावरती चर्चा सुरू झाली. कारण ते ह्या पंढरपूरची पण योजना आली नाही तर कुठं टँकर भरायला पाणी नाही हो. सांगोल तालुक्यात टँकर भरायचं पाणी नव्हतं. बर, बर, बर. असले दुष्काळ चालू होता आणि पुढं तीव्रता दिसत होती. पण आता त्या आपण महत्वाचा एक शेवटचा प्रश्न घेऊया, कारण आपल्याला बरेचसे मुद्दे जे आहेत तर ते इलेक्शनच्या पिरियडमध्ये मुलाखती भरपूर साऱ्या होतील. तुमचा उमेदवारी अर्ज फायनल झालेला आहे. साधारण आता पुढची प्रचाराची यंत्रणा किंवा जे मुद्दे साधारणतः असू शकतात, काय असू शकतात साधारण? कारण भाजप आजपर्यंत टीका कोणाला करत बसले मी सांगू का, मी काम केलेली ती ही कोळे गटातली अगदी माझ्या माहितीने 12-14 वर्ष मुलापासून माहित आहेत सगळ्यांना. 80-90 वर्षाच्या ज्येष्ठ वडील धाऱ्यापर्यंत माहिती सगळ्यांना माहित आहे. आणि आता माझं जे विजन आहे, बर, जसं पूर्वी मी सिमेंट बंधारा वड्यावरती सिमेंट हो बंधारा, हो हो, बॅरेज वगैरे असे. सिमेंट बंधाऱ्याची मी साखळी बंधारा पूर्ण बांधून पाचेगाव डोंगरपर्यंत, बर, इकडं किडबिसरीपर्यंत. बर, पाऊस पडला, किती पाऊस पडला तर किमान 10-12 दिवस 15 दिवस पडलेला पाऊस राहतो गावापर्यंत येत नाही. येत नाही. हो, आता येत नाही. येत नाही. बर, खडूळ पाणी येत नाही. येत नाही. बर, बर, गडूळ पाणी येत नाही. ते पात्राचंच पाण्यानं पुन्हा वडा चालू होतो. खरं आहे. मग टेंबू योजनेचं पाणी सुटलं तर ते पाणी आल्यानंतर आमच्या 2 ठराविक जागेत जिथं खोल जमीन आहे तर 3 महिने चालतंय, जरा वर आहे तर 2 महिने चालतंय. एकदा पाणी समजा फेब्रुवारीत आलं. नाही पण आता मूळ आपला विषय जे आहे ह्यामध्ये प्रामुख्याने जी निवडणूक आता लागलेली आहे ह्यामध्ये आपल्या चर्चा तर्क ही जी काही राजकारणात होतील ते जसजसे दिवस पुढे जाते त्या गोष्टी आपण चर्चा करूया. हो. पण आता सगळ्यात महत्वाचा जो विषय येतोय, तुम्ही भारतीय जनता पार्टीतून खरं तर हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो आणि त्याच्यामध्ये तुम्ही ही निवडणूक लढवता. आता बालेकिल्ले तर आम्हीच होतो. नाही आता तुम्ही आता त्यात त्यावर काही बोलू करत निवांत होता. सविस्तर, पण आता कारण सध्या जर आपण बघितलं हा, तर मुख्य भारतीय जनता शेवटचं- पार्टी म्हणून आपण इकडून लढतोय हो. तर भारतीय जनता पार्टी म्हणून तुमची जी काही तयारी चालू आहे हो. ती काय चालू आहे आणि विजय खिचून आणण्यासाठी तुमचं काय प्लॅनिंग आहे ह्या गोष्टीवरती थोडं त्याचं प्लॅनिंग जे आहे का नाही ते आता प्लॅनिंग तुम्हाला जर इथं बाईटवर सांगितलं तर ते प्लॅनिंग फुटल ना. बरोबर नाही, बरोबर आहे. ठीक आहे, काय हरकत नाही त्या. पण एक मात्र नक्की आहे, तुम्ही उभा राहिल्यामुळं
इथलं ह्या गटावर तालुक्याचं पूर्ण लक्ष लागून राहिलेलं आहे. मग. आता ही लढत कशी आहे, गुरु शिष्य बसतात सगळं, आता ही चर्चा चालू आहे. हो. तर ह्या निवडणुकीत नेमकं काय होतंय त्याच्यावर आमचं सगळ्यांचं लक्ष लागून राहणार आहे. निखिल. आणि संबंध सगळ्याच तालुकाच तुमच्यावर लक्ष ठेवणार की ही जी निवडणूकच असणार आहे की वेगळ्या लेवलची असणार आहे. तर आपल्यासोबत मंडळी हे संभाजी तात्या आलदर होते, ज्यांनी 1991 पासून जी राजकीय कारकीर्द होती ती सुरू केली आणि खऱ्या अर्थानं ह्या भागामध्ये या भागाचं नंदनवन बनवण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य या ठिकाणी वेचलेलं आहे. आणि अशाच माध्यमातून राजकीय घडामोडी आपण येणाऱ्या 5 तारखेपर्यंत लोकसंवाद मराठी असेल, सांगोला पॉलिटिक्स असेल, या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून संबंध सांगोला तालुकावासियांसाठी सर्वच राजकीय घडामोडी दाखवण्याचं काम या ठिकाणी आपण करणार आहोत. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.